चला पहिली जी कीर आहे ती भाऊच टाकणार आहे, कारण भाऊ तिकडे गेला आहे. सो तोपर्यंत आपण बैलांना मक्की काढून घेऊ. आलेले असतात, फ्लावर्स आलेले असतात बघा इथं, आणि ह्याच्यामधनं कांद्याचे जे सीड्स असतात ते तयार होतात. जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि 2 दिवस झाले पुण्यावरून सर्व साहित्य घेऊन आलेलो आहे, पण अजून आपण तर साहित्य पण काढलं नाही. बघा इथं बॅग इथंच ठेवलेली मी. बॅग घेऊयात. आज सर्व साहित्य आपल्याला काढायचं आहे बॅगमधनं, कारण 2-1 बॅग होत्या त्या तर आपण सर्व साहित्य काढून ठेवलं. मोबाईल वगैरे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्व काढल्या आहेत, पण आपली जी बॅग मोठी बॅग होती तिचे साहित्य काढायचं बाकी आहे सगळं. आता मम्मी पण मागे काम करते काहीतरी, सगळं आपल्याला आता साहित्य काढायचं आहे. पूर्ण बॅग फुल भरलेली आहे. सगळं साहित्य आज काढणार आहोत आपण. ठीक आहे, चला बघूया आता ते मम्मी काय करते ते. कारण मागच्या साईडला हे आपलं मधला रूम आहे. किचनमध्ये काय टाकलेलं आहे, लाल मिरची आहेत शेतातले बघा. इथं थोडे सुकवण्यासाठी टाकले आहेत आले मम्मीने ते. मग ते काढून घेत ना. इकडे बघा बाहेर कपडे धुवत ते मम्मीने ते. आता आपले पण काही कपडे आहेत ते धुयात. चला मम्मीने ते साहित्य काढायला लागले. आपण करू हे आमचं ते संग्राम सर होता का क्लासला, हे होतं काय म्हणते ते, काय गोंधळ नाही केळवर नाही लागतं, केळवर केळवर सांगते होते मी. ते आणलं विसरून घेतो. नाही त्यांनी आम्हाला दिली होती ना रेनकोट. चला आता कपडे आपण मागे घेऊन जाऊयात. सगळे कपडे पाण्यातून काढून घेतील मम्मी त्या आता, कारण बरेच दिवस झाले ना ते बॅगमध्येच ठेवलेले होते तिथं रूमवरती. पण बघा इथं कपडे टाकलेत. आता सगळे कपडे धुवावे लागतील, फक्त पाण्यातून काढ मा. चला आता मम्मीने ते कपडे थोडेसे पाण्यातून काढून घेतील. या साईडला बघा नळ आलेत वाटतं, पूर्ण गल्लीमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे बघा इथं. चला ठीक आहे, आपण पण तोपर्यंत फ्रेश होऊयात. चला फ्रेश झालोय. थोडंसं आता शेतात जाऊयात. मम्मी त्या स्वयंपाक करतायत. पप्पा आणि लहान भाऊ गेला आहे शेतात. आपण पण आता निघणार आहोत शेतामध्ये. सेल्फी स्टिक हे घेऊन घेतो, निघूयात आपण आता. चप्पल बाईक लावली, बाईक पुसली नाही आहे. आधी थोडीशी बाईक पुसून घेतो मी, मग आपण निघूयात. ठीक आहे. चला शेतामध्ये आलो. इथं बघा गाईला खाण्यासाठी हे टाकलंय, चक्कीचं जे पीठ उरलेलं असतं ते टाकलंय. गाई खाते. आणि या साईडला बैल सरतात. आता बैल आता चारा टाकलाय, चारा खात आहेत ते. आता आपण त्या शेताकडे जाणार आहोत आपल्या, कारण तिथे मिरच्या कोळपाच्या आहेत आणि काय अजून भाजीपाला लावायचा आहे. त्याचे सर वगैरे करावं लागेल. बघा इथं भाऊ, लहान भाऊ जो आहे तो जे शेतीचं अवजार असतं ते हे करतोय. आता गाड्या बैलावर जाणार आहेत. त्या शेतीकडे जाणार आहोत आपण. तिथं भाजीपाला लावायचा आहे, त्याच्यामुळे बघू आता तिथं सर वगैरे पाडावं लागेल शेतामध्ये. त्याचंच काम चालू आहे. भावाने बैल काढलेत. हा मारत नाही, तो तिकडचा मारतो, म्हणून मी तर काय हात नाही लावणार. चला आता तिकडे जाण्यासाठी निघालो आहेत आपण. बघूयात आपण चालून बघूयात बैलगाडी. चालून म्हणजे हाकलावं लागते. तुला ठेवला ना चला. त्याच्या मागच्या इथं 4-5 भर चारा. या साईडला बघा इथे बराच चारा होता. कोणीतरी आग लावली आणि जाळून टाकला कोणीतरी, पप्पा सांगतायत. याच टाईपमध्ये पूर्ण चारा होता. चला आता भाऊ बैलांना बांधून देते व्यवस्थित. बैलगाडी जुंपली आता. आता तिकडे जाणार आपण शेतामध्ये. पप्पा पण थांबलेत.
या. चला आपण आता त्या शेताकडे चाललोय तिकडं बैलगाडी घेऊन या. तिकडच्या शेताकडे जाणार आपण आता. आवाज येत नसेल तुम्हाला, माईक पण माझा तिकडे राहिला आहे. माईक येईल 1-2 दिवसामध्ये आपला. आणि गाडी बैलाचा आवाज पण खूप जास्त येतो. या साईडला बघा आपला गहू लावलेला आहे इथं. भाऊ चालला आता बाईक घेऊन माझ्यावाली स्कूटी. ठीक आहे, शेतात पोचलोय आपण आता. बैल सोडलेत. हा एक बैल मारतो म्हणून मी तर काही जवळ जात नाही, कारण जे लोक ओळखीचे असतात ना त्यांना ते मारत नाही. आपली तर काय ओळख नाही म्हणून आपण काय नाही त्यांना थोडंसं. आता पप्पा ते चारतायत बांधाला इथं चारा असतो. आणि ह्या साईडला बघा इथं अगदी शेताच्या बाजूलाच कंपनी इथे. चला भाऊ आता वक्कर जोडून घेतो. इथं कोळप नाही आपल्याला. मिरच्या ज्या आहेत त्या कोळपाच्या आहेत. त्याच्यासाठी तो आता सगळं दोरी वगैरे व्यवस्थित बांधून घेईन. त्याला सगळं जमतं बऱ्यापैकी शेतीचं काम. आपण तर काय आता हळूहळू शिकणार. लोखंडाची साखळ लावली आहे, त्याच्याने जे कोळप आहे ते बांधलं आहे. कारण त्याला दोरीने बांधलं तरी चालतं, पण लोखंडाचं जर असलं तर थोडं मजबूत बांधलं जातं ते. त्याच्यामुळे आता ते बांधेन भाऊ. बघा झालं आहे त्याचं. आता बैल येतील तिकडनं. याला जुंपले बैल. बस इथनं आपण आधी जो भाजीपाला आहे ना आपला, त्याच्यासाठी इथं सर पाडायची आहे या वावरामध्ये आपल्याला. आता मस्त इथं सर पाडू. ते त्याने जोतं बितं काढलं आहे. जे गाडी बैलाला जोतं आहे तेच आपल्या ह्या कोळप्याला लावणार. सर पाडायसाठी जे कोळपं तयार केलं आहे. चला आता सुरुवात होईलच थोड्या वेळात. पप्पांनी बैल पण आणलेत बघा इकडनं. आता बैल मस्तपैकी बांधतील त्याला आणि सर पाडायला सुरुवात करणार आपण. चला बैल झोपली आहेत दुसरीला. आता बांधतील त्याला आणि चालू करूयात आपण कोळपायचं आहे त्यामध्ये. चला पहिली जी कीर आहे ती भाऊच टाकणार आहे, कारण व्यवस्थित सरळ आले पाहिजे ते. पप्पा त्याच्या मागे त्याला सांगतायत जर काही चुकलं. कारण कसं आहे पप्पांना अनुभव जास्त आहे त्याच्यापेक्षा, त्याच्यामुळे त्याला सांगतायत पप्पांना ते. आधी बांधाकडनं जी कीर असते ती टाकून घेतील मस्तपैकी, आणि नंतर मग इकडे मध्ये सर्व कीर टाकतील. आता त्याला बी बरंच वर्ष झालं ना शेती करून, त्याला बी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता माहिती झाल्यात हळूहळू. आपण तर कधी आलो नाही शेतीमध्ये, पण आता आपल्यालाही जमेल हळूहळू काही गोष्टी शिकूयात आपण पण. चला आता दुसरी कीर टाकायला सुरुवात केली. या प्रकारे पूर्ण शेतामध्ये भाजीपाल्यासाठी आता एक एक लाईन तयार होते. पूर्णपणे सगळ्या चाऱ्यात टाकून गेल्यात आता. शेवटची एक चारी टाकतोय भाऊ. आधी कसं होतं, आता ह्या चाऱ्यांमध्ये आपण भाजीपाला लावणार आहोत. गिलकी लावायची तर आपल्याला येतं गिलकी. गिलकी म्हणजे आमच्या भागामध्ये गिलकी म्हणतात, आणि तिकडं पुण्या साईडला काही गोसावळं का काहीतरी म्हणतात त्याला भाजीपाल्याला. एक्झॅक्ट आता प्रॉपर आठवत नाही, गोसावळंच म्हणतात आय थिंक. इथं गिलकी लावायची तर आपल्याला. आता झालं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करू, आता ह्या कांद्यामध्ये जे मक्या उगले आहेत ना ते बैलांसाठी काढून घेऊयात. मस्त वल्ला चारा असेल. हे बघा ह्या मक्या ज्या आहेत ना हे सगळे आपण आता बैलांना उपटून घेऊ इथून. चला आता झालं आहे त्याचं. भाऊ तिकडे गेला आहे, सो तोपर्यंत आपण बैलांना मक्की काढून घेऊ. ना ओला चारा असेल बैलांसाठी मस्तपैकी. बैलांना कसं खायला थोडं व्यवस्थित ओला चारा असला की चांगला असतो.
चारा पूर्ण कापला गेला आहे इथं बघा. मक्कीचा पूर्ण चारा कापून ठेवला आहे आपण. आणि भाऊ त्या साईडला आहे बघा तुम्ही, त्याचं पण झालं आहे काम. पण आता परत आपल्याला मिरच्या पण कोळपायच्या आहेत. म्हणजे मिरच्यांमध्ये जे गवत असतं ते पण काढायचं आहे. इथं बघा ह्या साईडला मिरच्या आहेत आपल्या, ते काढूयात आधी. ठीक आहे. पूर्ण घाम पण आला, ओला झालो पूर्ण, कधी जास्त काम केलेलं नाही. पण ठीक आहे, आता भाऊ या साईडला येईल, मिरच्या वगैरे कोळपतील आणि ते झालं की मग बैलांना आपण चारा टाकून देणार आहोत. ठीक आहे, चला आपण पाणी पिऊ आता विहिरीमध्ये. चटीवर पाणी आलंय, चटी खाऊन घे जरा येऊ. काही नाही एवढं नाही पाणी. चला पाणी पिऊ आपण विहिरीतलं ताजं ताजं पाणी. बघा इथं विहिरीतलं ताजं ताजं पाणी जात आहेत मध्ये पाणी पिण्यासाठी. बघा विहिरीतलं पाणी एकदम ताजं पाणी आणि भरपूर पाणी आहे विहिरीला, त्याच्यामुळे वा. चला आता भाऊ पण तिकडे गेला आहे, बैल घेऊन जाऊयात आपण त्या साईडला. चला आता आलो आहेत आपण इकडं. हे आपल्या मिरच्या आहेत, पूर्ण मिरच्यामध्ये इतकं गवत झालेलं आहे. ते गवत काढण्यासाठी साधा कोळपणी चालू आहे या ठिकाणी. बघा या टाईपमध्ये कोळपणी केली जाते, म्हणजे जे मोठमोठं गवत आहे ते सर्व मरून जाईल इथनं. म्हणजे निंदताना आपल्याला जास्त त्रास नाही होणार त्याचा. हे बघा या प्रकारे कोळपणी चालू आहे. बऱ्याच मिरच्या लागल्या आहेत, लाल मिरच्या, लाल बी झाल्या ना रे मिरच्या बाकीच्या. तोडून नेल्या ना त्या सकाळी ज्या घरात तुम्हाला मिरच्या दाखवल्या ना, त्या इथनंच तोडून नेलेल्या आहेत. कारण काही मिरच्या लाल होऊन गेलेल्या आहेत, काही हिरव्या आहेत. ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या तोडून बाजारामध्ये विकण्यासाठी पण घेऊन जातो कधी कधी आम्ही. बघा इथं बघा अजून पण बऱ्याच मिरच्या लागलेल्या आहेत या ठिकाणी. फ्लावर हे बघा पाहू शकता तुम्ही इथं हिरव्या मिरच्या. आता बरेच दिवस झाले त्याच्यामुळे कमी झाल्यात मिरच्या. ठीक आहे, चला आता भाऊ सगळं कोळपून घेईल, त्यानंतर बैलांना चारा टाकूयात. आपण पण जेवण करून घेऊयात नंतर. बैलांच्या तोंडाला काय मुक्स ते मिरच्या वगैरे नको खायला बैलांनी, त्यामुळे तोंड बांधून दिले बैलांचं. कारण कसं राहतं ते, हे बघा परत तरीसुद्धा खातोय, तो खाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला तोंड बांधलं आहे त्याचं. नाही तर आतापर्यंत बऱ्याच मिरच्या खाऊन गेला असता तो. कारण चारा तर आपण त्या साईडला तोडून ठेवलेला आहे. हे झालं की मग आपण त्यांना चारा टाकून देऊयात. ठीक आहे, चला मिरच्या सर्व कोळपावून गेल्या. अजून एक शेवटची लाईन बाकी, ती झाली की बैलांना चारा टाकूयात आणि आपण आता इथं जेवणला बसणार. हे आपलं बोरीचं झाड आहे बघा, इथं मस्त याच्यावरती बसायला जागा आहे. आणि ह्या साईडला बघा इथं हे आहे आपलं कांद्याचे जे सीड्स असतात ते तयार केले जात आहेत. एक कांदा लावला की त्या कांद्याला बरेच असे फुल्स आलेले असतात, फ्लावर्स आलेले असतात बघा इथं. आणि ह्याच्यामधनं कांद्याचे जे सीड्स असतात ते तयार होतात. हे आता पूर्ण वाळलं की ह्याच्यातनं ब्लॅक सीड्स तयार होतील. आणि मग ते ब्लॅक सीड्स जे असतील ते आपण छोटे छोटे रोप तयार करण्यासाठी जमिनीत टाकतो. आणि ते रोप तयार झालं की मग त्याच्यापासून कांदा लावण्यात येतो. आता हे पूर्ण जेवढे पण तुम्हाला फ्लावर्स दिसत आहेत, हे व्हाईट फ्लावर्स, ह्याच्यामधनं ब्लॅक सीड्स तयार होतील. आता इथं वाळलेलं नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं या ठिकाणी. बघा हे जे फ्लावर आहे ह्याच्यातनंच ब्लॅक सीड्स तयार होतात. हे आता बऱ्यापैकी भरपूर आहे. हे पूर्ण सुकेल आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं अजून वाळवणार उन्हामध्ये. आणि मग यापासनं ब्लॅक सीड्स तयार झाले की मग ते शेतात लावलं की त्याच्यापासून रोप तयार होतं कांद्याचं. ठीक आहे, आता आम्ही पण आता तिघंजण जेवणला बसूयात. सो आजचा व्लॉग आपण इथंच स्टॉप करूयात. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.